कसा मुळात गणपती होता मुंबईमध्ये, तो ओरिजिनल गणपती बघायचा असेल तर तुम्हाला गिरगावच्या चाळींमधून फिरलं पाहिजे. हे चक्रव्यूह आहे, एकदा अडकलात की तुम्हाला कळणार नाही बाहेर कसं यायचं. महात्मा गांधी जेव्हा ते पॉलिटिशियन नव्हते आणि वकील होते तेव्हा कांदिवडीत राहिले. पण तोपर्यंत मुंबईमधला सगळ्यात मोठा सण मोहर्रम होता. 1893 पर्यंत मुंबईतला सगळ्यात मोठा सण मोहर्रम होता. त्याच्यानंतर हिंदू लोकांनी सांगितलं आम्ही सहभाग घेत नाही, आणि म्हणून सार्वजनिक गणपतीची जन्म झाला. पानांपासून गणपती बनवायचा किंवा तांदळापासून गणपती बनवायचा, आणि जर अटॅक झाला, हे पोर्तुगीज लोकांनी येऊन फाइंड आउट करा, तर तुम्ही नुसते ती पानं अशी अशी विस्कवटवली दुसऱ्यांना हा गणपती नाहीच आहे. तुम्ही जिकडे उभे आहात इकडे एकेकाळी टिळक भाषण करत होते, गांधी भाषण करत होते. या सेटअपमध्ये काही बदललेलं नाही. ही बाल्कनी ही बाल्कनी, अच्छा, आणि ही बाल्कनी ही बाल्कनी, आणि इकडे वरती भाषण चालू आहे. तुम्हाला इकडे दिसतात कोण कोण आहेत, तर हे जिना आहे, बरोबर आहे. त्यांच्या बाजूला लोकमान्य टिळक बसलेले आहेत, गांधी उभे आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक टूर या विशेष सिरीजच्या पहिल्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदाच आम्ही स्टुडिओ आणि बैठ्या सेटअपमधून बाहेर पडलोय, मुंबईत आलोय, आणि ही पहिली टूर थिंक बँकची असणार आहे. त्याचं कारण असं आहे ते म्हणजे गणेश उत्सव. माझ्याबरोबर ज्यांच्या बरोबरच मुंबई बघितली पाहिजे अशी व्यक्ती आहे ती म्हणजे भरत घोटोसकर, खाकी टूर्सचे. त्यांच्याबरोबर मला गिरगावातले गणपती बघायचे आहेत, गिरगावातल्या गणपतीचा इतिहास समजून घ्यायचा आहे. आज हे शूट करताना 25 ऑगस्ट आहे, 27 ऑगस्टला गणपती येत आहेत. या निमित्तानं मुंबई समजून घ्यायचा आमचा हा प्रयत्न आहे. आपण आहोत गिरगावच्या गायवाडीत. बरंच सर, वेलकम. आणि काय आहे आम्हाला पहिल्यापासून सांगा. कसं आहे, तुमच्या पाठी दिसतात ही दोन गायीची तोंड. माझ्या मते जर तुम्ही प्रत्येक शहराचं, प्रत्येक उपनगराचं एक काही सिंबल असतं, तर गिरगावचं कुठलं असलं पाहिजे, तर ह्या गायी आहे. आणि पांजरापोळ नावाची एक जागा आहे. अच्छा, म्हणजे जिकडे ज्या वृद्ध गायी होतात त्यांना मारलं नाही पाहिजे, त्यांना एका ठिकाणी सेफ ठेवलं पाहिजे. त्यांनाच नाही, कुत्र्यांना, वेगवेगळे जे लोक प्राणी असतात त्यांच्याकरता, आणि त्यांना पैसे मिळाले पाहिजे. ह्याच्याकरता गायवाडी बांधलेली. अच्छा, म्हणजे इथले जे भाडे देणार लोक ते गायींकरता वापरली जाणार, म्हणून गायींची तोंड इकडे आहे. आणि माझ्या मते ही सर्वात सुंदर जागा आहे गिरगावमध्ये सुरू करण्याकरता, आणि आर्ट डेको शैलीमध्ये बनलेली गायीची तोंड आहेत. आणि वेलकम टू गिरगाव. म्हणजे मराठी माणसाकरता जर काय हक्काचं स्थान मुंबईमध्ये म्हटलं तर सगळे जे काय मराठी संस्कृतीबद्दल मुंबईमध्ये बोललं जातं त्याचा उगम जर कुठे असेल तर गिरगाव. 150-200 वर्षापूर्वी हा जो पूर्ण भाग आहे हा नारळी पोपळीच्या बागा होत्या. अच्छा, इथे आपण उभे होतो 150 वर्ष. कळलं ना. हे थोडं पुढे गेलं ती गोवालिया टँक आहे, तिकडे 200 वर्षापूर्वी शेवटचा वाघ दिसला. तर आपण वाघ दिसला, शेवटचा वाघ दक्षिण मुंबईमध्ये गोवालिया टँकला दिसला. त्याच्या पुढे मलबार हिलवरती रान होतं, जिकडे फॉक्सन्स व्हायचे, म्हणजे लांडग्यांना मारण्याकरता इंग्रज बंदुकी घेऊन यायचे. हे मी 200 वर्षापूर्वीच होतो, बरोबर. तर तेव्हा एवढं महत्व नव्हतं या भागाचं, हे स्वस्त जागा होती. म्हणून जे श्रीमंत लोक होते त्यांनी इकडे एक एक करून वाड्या विकत घ्यायला सुरुवात केली. आणि तिकडे चाळी बांधायला सुरुवात केली. अच्छा, खूप लोकांना माहिती नाही, चाळी हा शब्द हा पोर्तुगीज शब्दापासून येतो. शाले म्हणजे शाले म्हणतो आपण, म्हणजे जिकडे बंगला टाईप छोटासा. तर ते ओरिजिनली ते लोक पोर्तुगीज काळामध्ये एकाच्या बाजूला एक बॅरॅक्स बांधायचे. तर ते कालांतराने मराठीमध्ये चाळ झालं. तर मुंबईमध्ये ह्या सगळ्या ज्या चाळी दिसतात तुम्हाला इकडे आपण बघणार आहोत, त्या काळातल्या लवकर बघून घ्या, कारण सगळ्या चाळी जात आहेत. आणि असे ज्याला मी पॉपकॉर्न टॉवर म्हणतो, पॉप 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 सगळीकडे स्काय स्क्रेपर्स येतात. तर हे सगळं जाण्याच्या आधी गिरगाव बघितलं पाहिजे. चला गिरगाव बघूया. परशुरामवाडी. तर कसं आहे, इकडे सगळीकडे वेगवेगळ्या वाड्या होत्या. परशुराम हा कोकणाचा अधिपती, बरोबर. आणि जर तुम्ही 100 वर्षापूर्वीचं मुंबईचं सेन्सस पाहिलं तर त्याच्यामध्ये 25% लोक म्हणतात माझा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यात, म्हणजे तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा ज्यात सिंधुदुर्ग पण आहे. म्हणजे 25% इथली पॉप्युलेशन सांगते माझा जन्म जर कोकणामध्ये झालेला आहे. ही कोकणी सिटी आहे 100 वर्षापूर्वी. देशावरच्या कम्पॅरेटिव्हली कमी लोक येतात. हे जन्म झाले आणि कोकणी ओरिजिनचे हे 40 ते 45% लोक मुंबईमध्ये कोकणी ओरिजिनचे. अच्छा, ते 2 भागामध्ये
विखुरले गेले. जे फोर्ट एरियामध्ये काम करत होते, इंग्रजांकडे काम करत होते, दुसऱ्या कंपन्यांमध्ये काम करत होते, पारसी कंपनीमध्ये काम करत असतील, क्लर्क होते, जे आपण ज्याला व्हाईट कॉलर जॉब म्हणतो, बुद्धिजीवी आणि कलाकार. अच्छा, हे सगळे गिरगावात राहिले. बर. आणि नंतर गिरण्या सगळ्या परळ, लालबाग या एरियामध्ये आल्या. आणि त्यामुळे त्या भागामध्ये आपण बघाल तर तिकडे ज्यांनी शिक्षण घेतलं नाही ते लोक कामगार म्हणून तिकडे गेले, म्हणून ते गिरणगाव झालं. हे गिरगाव कारण मलबार हिलच्या पायथ्याशी, गिरीच्या पायथ्याशी म्हणून तिकडे गिरणे आल्या, म्हणून ते गिरणगाव. ह्याच्या दोघांमध्ये मेंटॅलिटी खूप डिस्टिंक्ट आहे. बर. म्हणजे गिरगावात लोक, कारण ते व्हाईट कॉलर जॉब्सवाले आहेत, त्यांच्याकडे शिक्षण होतं, म्हणून त्यांना जमिनीशी बांधिलकी नव्हती. ते आता इकडून आर्ला, दादर, त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही जर गिरणगाववाले लोक पाहिले, 5-5 पिढ्या मुंबईत राहून सुद्धा कोकणामध्ये गणपतीला जातात. त्यामुळे गिरगावातून एवढ्या एसट्या तुम्हाला जाताना दिसत नाही जेवढ्या लालबागून जाताना दिसतात गणपतीच्या वेळेला. मातीशी नातं कुणाचं आहे आणि मातीशी तितकीशी अटॅचमेंट कुणाची नाही. एक्झॅक्टली. चला बघूया परशुरामवाडी. पूर्वीच्या काळात कसं होतं की वाडी असेल, मालकाचं घर मेन रोड वरती असेल, खालती दुकानं असतात, आणि पाठी एक एक करून जसा पैसा येतो तशा चाळी बांधत जायच्या. एक एक करून लोक येत जाणार. मग त्याच्यामध्ये काही ओपन एरिया असेल, तिकडे कारखाने येतील, तिकडे वर्कशॉप्स येतील, असं हे काही प्लॅन डेव्हलपमेंट नसायची. आणि युजली त्याच्यामध्ये कसं ओपन चौक मधल्या जागी कुठेतरी असायचा, आणि तो चौक कम्युनिटी ऍक्टिव्हिटीज करता असायचा. म्हणजे आपण चौकात. आणि मग तिकडे, कारण बहुतांश लोक इकडे कोकणातून आले होते, कोकणातला सगळ्यात मोठा जो उत्सव आहे हा दिवाळी नाही, हा गणपती आहे. हा जसा मुळात गणपती होता मुंबईमध्ये, तो ओरिजिनल गणपती बघायचा असेल तर तुम्हाला गिरगावच्या चाळींमधून फिरलं पाहिजे. त्याची USP साधेपणा आहे का आणि आत्ताची भव्यपणा आहे का? हो, म्हणून तर लोक आता सगळंच भव्यतेकडे लोक जातात. आणि त्याकरता लालबागचा राजा हा खूप नंतर आलेला आहे. इकडे पण भव्य गणपती आहेत, पण ते अजूनही नॅचरल आहेत, ते आपण बघणार आहोत. आणि ही परशुराम. ग्रेट. चल. गिरगावमध्ये साधारण एक 10-12 मंडळ तरी आहेत जी 100 वर्षांहून जुनी आहे. केशवजी नाईक 133 वर्ष जुने आहे. केशव 100 जुनं आहे. मोहन बिल्डिंग, तर आपण बघूया आतमध्ये. अगदी. तर आता परत पाहिलं चौक आहे मध्ये. या चौकामध्ये आता ह्याचं महत्व काय की पटवर्धन नावाचे फेमस एक म्युझिशियन होते जे इकडेच राहायचे. आणि ते वेगवेगळ्या दुसऱ्या गायकांना, वादकांना इकडे बोलवायचे. शास्त्रीय संगीत लोकांना ऐकायला आलं पाहिजे. तर हे चुनामलेन असे वेगवेगळे गणपती मंडळ आहेत. ते मोठे मोठे हिंदुस्थानी कलाकार, जे हिंदुस्थानी शैलीचे जे गायक होते त्यांना बोलवायचे तिकडे. आणि त्याच्यात केवढं तरी मुसलमान उस्ताद सुद्धा यायचे वेगवेगळ्या ठिकाणी. तर ह्या सगळ्याकडे अब्दुल करीम खान साहेब वगैरे वगैरे असे केवढं तरी ग्रेट सिंगर्स, ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट्स. म्हणजे काही वर्षापूर्वी मी रामदास भटकळ, म्हणजे पॉप्युलर प्रकाशनचे मालक, त्यांच्याशी बोलत होतो. 90 वर्ष उलटली त्यांच्या ह्याला. आणि ते मला सांगत होते की ह्या भागामध्ये, गिरगाव भागामध्ये जर त्या काळातले सगळे लोक आज हयात असते तर इकडे 25 ते 30 भारतरत्न राहत असतील. एवढ्या कॅलिबरचे लोक ह्या एरियामध्ये राहत होते. तुम्ही मराठी आहात, पण त्याच वेळेला आजूबाजूला गुजराती लोक पण आहेत, पारसी लोक पण आहेत, वेगवेगळे लोक आहेत, त्यांच्यावर इंटरॅक्शन आहे. तर त्यामुळे तुमचा दृष्टिकोन रुंद होतो. आणि त्यांचं काय चांगलं आहे ते आपल्याकडे घ्यायचं, आपलं काय चांगलं आहे ते त्यांना द्यायचं. त्याच्यामुळे मुंबई सक्सेसफुल आहे या इंटरॅक्शन. ते ह्या एरियामध्ये तुम्हाला दिसतंय. खोताची वाडी. कसं आहे, मुंबई डेव्हलप झाली तेव्हा आधी आपल्याला पाडे, वाड्या अशा ऐकलेल्या असतात. कोकणामध्ये सुद्धा गावाचे वेगवेगळे भाग असतात. बरोबर आहे. आगरीपाडा वेगळा असतो, बामणोळी वेगळी असते असं, आणि मध्ये शेतं असतात. असं एक भाग आहे खोताची वाडी. आणि अजूनही एकेकाळी मला वाटतं 60हून जास्ती इकडे घरं होतील. ती 17 की 18 आता उरली, कळलं, ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये. पण तुम्ही जर पाहिली ही लाकडाची आणि विटांनी बांधलेली त्या काळातली ऑलमोस्ट लाईक अ मिनी गोवा. आणि सगळे मिनी गोवा. आणि तुम्ही बघाल तर कॅथलिक क्लब आहे इकडे वगैरे वगैरे. आणि आपण जर आत गेलो तर ह्या
ख्रिस्ती धर्माच्या लोकांच्या मध्यस्थ एक गणपती आहे आणि या वेळेला पूर्ण गिरगावच्या वेगवेगळ्या मंडळ एकत्र आले आहेत. बर. आणि त्यांनी डिसाईड केलेलं आहे बर की अष्टविनायक गिरगावात आणायचे. त्यातला एक खोताच्या वाडी गिरगावात अष्टविनायक करणार यावर्षी यावर्षी. बर बर. आणि त्यातला एक गणपती खोताच्या वाडीमध्ये. अच्छा, आतमध्ये. ओके, तर आपण तिथपर्यंत जाऊया. हे चक्रव्यूह आहे. एकदा अडकलात की तुम्हाला कळणार नाही बाहेर कसं यायचं. बघितलं ना सगळीकडे टॉवर्स. हा केदार माझा मित्र. अच्छा, विनायक पाचला. आणि पूर्ण खोताच्या वाडीमध्ये एकच ओपन एरिया आहे, त्याच्यामध्ये गणपती बसतो. मोरगावचा मोरेश्वर. तर 8 सगळीकडे केलेले आहेत. भीमराव वाडी आहे, नंतर धोबीवाडी आहे, जितेकर वाडी आहे. तर गिरगावकर एकत्र येत आहेत कारण ते म्हणतात ते आम्ही अग्रगण्य आहोत ह्याच्यामध्ये. आणि बाकीच्या आपल्याकडून ते टायटल घेत आहेत सगळे. म्हणजे लालबागचा राजा. तर गिरगावमध्ये परत लोक आले पाहिजेत बघण्याकरता. ह्याच्याकरता मी तसा हाडाचा गिरगावकरच आहे, त्यामुळे सेकंड दिस हे मुंबई हेच पटत नाही. आणि छोट्या छोट्या एरियामध्ये पाहिलं ना, म्हणजे घरात मंदिरं छोटी मंदिरं हे ते वगैरे. बरोबर. इट्स सो ब्युटिफुल. दोन्ही साईडला हात लावून कुठल्या रस्त्यावर जात आहे मुंबईमध्ये. खरं आहे. हे खरंच कुठून कुठं आलोय मला कळत नाही. आलो नंतर या बोळातून गेलो. इकडे ते विठ्ठलाचं मंदिर होतं आणि ही ओपन एरिया आहे. इकडे तो गणपती होता. आपण एवढं सगळं केलंच नाही. भारी. आणि ही सगळी मिळून खोताची वाडी. हो. खोत नावाचा नाव का खोत होता, ज्याची लँड होती. त्यांनी आलेल्या ख्रिश्चन लोकांना वेगवेगळ्या जागा दिल्या तिकडे. ते झालं. पण हे 200-250 वर्ष जुनी घर आहे ही सगळी. हो. अच्छा. हे काय? हा गिरगावचा राजा. अच्छा, कळलं ना. आणि लहानपणापासून माझा फेवरेट, कारण लहान मुलांना मोठे गणपती आवडतात. हो, कळलं ना. केशवजी नाईकचा होती सगळ्यात जुना, पण मोठा गणपती, भव्य गणपती गिरगावात बघायचा मजा येणार. हा गिरगावचा राजा. ह्याचं डिझाईन खूप जास्ती बदलत नाही. बर. आणि महत्व ह्याचं आहे की पूर्वीपासून, आता इको फ्रेंडली लोक खूप करतात, पण पूर्वीपासून हा शाडू मातीचाच बनतो. एवढा मोठा असून मला वाटतं 4-1 टनाचा बनतो. 4-1 टनाचा गणपती बनतो, पण तो शाडू मातीचा बनतो. आणि आतमध्ये पूर्ण गवताचं हे करतात. त्याचं स्केलिटन असतं, ते गवताचं बनवतात आणि इकडेच बनवतात. आता सुद्धा आतमध्ये डेकोरेशन पूर्ण बांबूच्या पट्ट्यांनी बनवलेलं आहे. एंट्रन्सला सुद्धा तुम्ही पाहिलं सगळे बांबूचे हे. तर दिसत नाही. नाही, मी तेच त्या लोकांना दाखवतात ते की किती इको फ्रेंडली, तुम्ही पण इको फ्रेंडली राहिलं पाहिजे हे दाखवण्याकरता की फक्त गणपती नाही, आरास सुद्धा सगळी इको फ्रेंडली त्यांनी. बघितलं ना तिकडे. हो. सो आपण आता आहोत, आताचं नाव खाडिलकर रोड आहे. हा खाडिलकर रोड नवा काळचे संपर्क त्यांच्या ह्याच्यावरती नाव दिलेलं आहे. आणि ओरिजिनल नावाचा कांदेवाडी. कांदे उगायचे नाही, कांद्याची कदाचित वखारी असतील इकडे ठेवलं जायचं गोडाऊन. कांदेवाडीचं महत्व असं की कितीतरी जगविख्यात लोक इकडे राहून गेलेले. बर. महात्मा गांधी जेव्हा ते पॉलिटिशियन नव्हते आणि वकील होते तेव्हा कांदेवाडीत राहिले. एक्झॅक्ट कुठल्या बिल्डिंग मध्ये माहिती नाही, पण राहिले. आणि मग नंतर साऊथ आफ्रिकेला गेले. तर ही पूर्ण एरिया आता रिडेव्हलप होणार आहे. आणि आपण इकडे पुढे जाऊयात. आणि ह्या दिशेमध्ये केशवजी नाईक चाळ आहे, जे सगळ्यात जुना गणपती मुंबईचा. आपण त्या दिशेने जातो. पण अख्खी गल्ली रिडेव्हलप होणार आहे. हे इकडून क्लस्टर रिडेव्हलपमेंट होतात. 33 बिल्डिंग, 2 मोठे 55 मजली टॉवर झोन. वाव.
गिरगाव किचन हे तुमचं आहे. वाव. हा जो नाका आहे हा हा गिरगावचा एकदम सेंटर पॉइंट. बर. आणि माझ्या आईच्या वडिलांनी आजोबांनी 1930 साली ते CID मध्ये होते. तर रिटायरमेंटचा प्लॅनिंग म्हणून त्यांनी डिसाईड केलं की एक कोल्ड्रिंक हाऊस, तेव्हा फ्रीज नव्हते कोणाकडे. बर. तर त्यांच्या मुलाच्या नावाने म्हणजे माझ्या मामाच्या नावाने प्रकाश कोल्ड्रिंक हाऊस म्हणून सुरू केलं. तिथं हे सुरू केलं. बर. की 15 वर्षापूर्वी मामा गेले आहेत. त्याच्यानंतर काही जे कामगार होते तेच चालवत होते आई बरोबर. बर. आता मी विचार केला की चांगलं काही ते चालू केलं पाहिजे. त्या दृष्टीने तुझं गिरगाव किचन जुने गिरगावात ज्या गोष्टी बनत होत्या त्या नुसतं एक छोटा दाखवतो. गिरगाव किचन मध्ये आणि इथं मला 93 साली असं लिहिलेलं दिसते की रॉयल्स एंगल द शॉप. मी जन्मलो 93 साली. मी फक्त ऐकलंय मुंबई दंगलीबद्दल. काय झालेलं त्याचा इथल्या सोसायटी कल्चरवर आणि ओरिजिनल मुंबईकरांवर काय परिणाम झाला? कसं आहे, त्या ओरिजिनल मुंबई जेव्हा बनली तेव्हा मुसलमान लोक जास्ती करून गोदीमध्ये काम करायचे, म्हणजे जहाज बांधणी हे ते वगैरे. म्हणून गोदीच्या बाजूचा पोर्टच्या बाजूचा एरिया हा मुसलमान डॉमिनेटेड एरिया. ओके. वेल ह्या बाजूला त्याच्यापासून दूर जो आहे हा हिंदू जास्ती लोक आहे. पण मुंबादेवी हे मंदिर पाहिलं आणि तो परिसर आहे ती बाउंड्री लाईन. अच्छा. कळलं. आणि दंगली तिकडे जास्ती व्हायच्या. ओके. पण गिरगावच्या ह्या नाक्यापर्यंत दंगल आली म्हणजे मोठी दंगल आहे. असं आहे. 93 मध्ये इथपर्यंत आले. आणि दुकानाचं महत्व का, कारण इकडे सोडा वॉटरच्या बाटल्या होत्या तर त्या फेकून मारल्या की फुटतात ना. दंगलीमध्ये ह्याचं डिमांड खूप. जिकडे कुठे कोल्ड्रिंक हाऊस असेल त्याच्यात पहिला अटॅक होतो दंगलीमध्ये, कारण सोडा वॉटरच्या बाटल्या मारतायत त्याच्याकरता. पण हे 93 मध्ये जी दंगल आहे ती 1993 मध्ये. पण त्याच्याहून मोठी दंगल ही त्याच्या 100 वर्ष आधी झाली 1893 मध्ये. 1893 मध्ये मोठी दंगल झाली. आणि त्याच्या आधी सगळ्या ज्या दंगली होत्या त्याच्यामध्ये हिंदूंनी सहभाग घेतला नव्हता. ह्या मुसलमानांमध्ये आणि पारशांमध्ये होत्या. मुसलमान विरुद्ध पारशी अशा 2 दंगली झाल्या. एक तर फक्त पारशांची दंगल झाली कुत्र्यांकरता. पारशांनी दंगल केली कारण त्यांचे कुत्रे पकडून नेले, ही पहिली. त्याच्यानंतर 2 अशा मुसलमान विरुद्ध पारशी अशा 2 दंगली झाल्या. आणि तोपर्यंत कसं आहे, हा अहिंदू जास्ती होते त्या शहरामध्ये. अच्छा. पण जेव्हा औद्योगिकरण झालं 1860 नंतर तेव्हा कोकणातले लोक जास्ती यायला लागले आणि कामगार वर्ग गिरण गावामध्ये आला. आणि जेव्हा 1893 मध्ये जेव्हा दंगल सुरू झाली तेव्हा लालबागचे लोक दक्षिण मुंबईमध्ये आले. बर. आणि त्यांनी पठाणांच्या घरामध्ये जाऊन वगैरे विटांनी लोक फोडायला सुरुवात केली. त्याच्या आधी प्रतिकार देणारं कोणी नव्हतं. ती मोठी दंगल झाली. त्याच्यानंतर प्रत्येक दिवस ते शमवण्याकरता वेगळ्या लोकांना त्याकरता काम करावं लागलं. कळलं ना. मोहम्मद अली रोगे म्हणून कोकणी मुसलमान होते, त्यांनी पुढाकार घेतला, वेगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन ती थांबवली. पण तोपर्यंत मुंबईमधला सगळ्यात मोठा सण मोहर्रम होता. 1893 पर्यंत मुंबईतला सगळ्यात मोठा सण मोहर्रम होता. मी माझ्याकडे इकडे त्याची मोहरमचे ताजे आहे त्या चौपाटीला पाण्यामध्ये टाकतायत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या दंगली झाल्यानंतर हिंदू लोकांनी सांगितलं आम्ही ह्याच्यात सहभागी घेणार नाही. अजूनही तुम्ही जर मुंबई कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये गेला, म्हणजे बेळगाव असेल, सोलापूर असेल, या भागामध्ये अजूनही जेव्हा मोहरमचे ताजिये निघतात हिंदू लोक सहभाग घेतात. तसंच मुंबईमध्ये होतं, तसंच पुण्यात पण होतं ना. जर तुम्ही लोकमान्य टिळक स्वतःहून पुण्यामध्ये मोहरमच्या ताजियाच्या ह्याच्यामध्ये लोकमान्य टिळक स्वतःहून, बरोबर आहे. आणि ही मुंबईमध्ये. हो, हे सगळे 1893च्या आधीचे आहेत. त्याच्यानंतर हिंदू लोकांनी सांगितलं आम्ही सहभाग घेत नाही. आणि म्हणून सार्वजनिक गणपतीची जन्म झाली की तुम्हाला तुमचा उत्सव मोठा ज्याच्यामध्ये अशी प्रोसेशन निघू शकतात. तर ही जी सगळी प्रोसेशन आहेत म्हणजे त्याच्या आधी छोटी घरातल्या गणपतीची प्रोसेशन निघणार 10 लोक 15 लोक, पण मोठं प्रोसेशन. त्या पॉईंटपासून मोहर्रम कमी 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 होत गेला आणि सार्वजनिक गणपती मोठा मोठा होत गेला. एका दंगलीतून ह्याचा जन्म झालेला आहे.
हे खूप कमी लोकांना माहिती. मी म्हणतो 1993 इज नॉट द बिगेस्ट रायट, 1893 इज द बिगेस्ट रायट, जिकडे मुंबई डुबवली. वा. केशवजी नाईकांच्या चाळी, त्यांचं 133वं वर्ष. बापरे. अच्छा, ही नावलकर बिल्डिंग. तुम्ही असं म्हणालात की मुंबईतला पहिला गणपती आहे, काय नक्की याची काय? तर या चाळीचं नाव आहे केशवजी नाईक चाळ. केशवजी नाईक हे मराठी नव्हते, कच्छी होते आणि त्यांनी बांधलेली ही चाळ आहे. अच्छा. आणि पण मेजॉरिटी लोक राहणारे हे नेहमीच मराठी होते. वेगवेगळे लोक होते, प्रबोधनकार ठाकरेकडे राहून गेले मुंबईत. असे कित्येक साहित्यिक, रिसर्चर्स, एक्सपर्ट्स मे मोठी यादी. आपण त्यात जाऊच नको, आपण गणपतीवरती फोकस करूया. खूप लोकांना वाटतं की सार्वजनिक गणपती हा टिळकाने सुरू केला. त्याच्यात खरं नाही, हे खरं नाही. भाऊ रंगारीने सुरू केला. त्याच्या 1 वर्षानंतर टिळकाने ह्याचं महत्व पटलं. आता कसं आहे, हा आला कसा, तर मूळ हा कोकणातला उत्सव आहे. जेव्हा भट फॅमिली पेशवे झाले तेव्हा त्यांनी तो आणला पुण्याला. बरोबर आहे. पुण्याला पेशव्यांच्या दरबारामध्ये सामूहिक उत्सव व्हायला लागला, म्हणजे दरबारामध्ये गणपती, आणि तिकडे सगळे लोक येऊन वंदन करणार वगैरे वगैरे. पेशव्यांना बघून वेगवेगळे सरदार करायला लागले. मग ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा असे सगळे जे मराठा सरदार होते सगळीकडे, त्यांच्या दरबारामध्ये मोठे गणपती बसायला लागले आणि सामान्य व्यक्ती आतमध्ये येतो वगैरे वगैरे. पेशवाई गेली, मराठेशाही गेली, पण ते सरदारांची हे राहिलीत. तर ग्वाल्हेर दरबारामध्ये वगैरे, या उत्तरेच्या दरबारामध्ये भाऊ रंगारीने एकदा पाहिलं की तिकडे असं होतं, ते आपण आणलं पाहिजे इकडे. आणि त्यांनी त्यावेळेला भाऊ रंगारींचा जो वाडा आहे तिकडे त्यांनी सुरुवात केली 1892 मध्ये, म्हणजे 1 वर्ष आधी केसरी वाड्याला चालू व्हायच्या. आणि टिळकांना त्याचं महत्व कळलं की ते छोट्या ह्यानीच चालू केलेलं होतं भाऊ रंगारीने. टिळकांना ह्याचं महत्व कळलं की हा जर सार्वजनिक गणपती आपण सगळीकडे नेला तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कारण राजनीतिक गोष्टी करता लोक एकत्र येण्याकरता बंदी आणू शकतात, पण धार्मिक कारणाकरता लोक एकत्र येतात, त्याकरता तुम्ही थांबू शकत नाही. मग तिकडे प्रवचनातून तुम्ही बोलू शकता धार्मिक कारणाकरता. म्हणून त्यांनी केसरीवाड्यामध्ये सुरू केला. त्याच वर्षी त्यांचे काही अनुयायी जे केशवजी नाईक चाळीमध्ये राहत होते, त्यांनी त्याच वर्षी इकडे चालू केलं. म्हणजे पुण्यातलं केसरीवाडा आणि इकडे एकाच वर्षी सुरू झाला आणि तो इकडे सुरू झाला. बरोबर आहे. पण खूप लोकांना वाटतं टिळक त्या पहिल्या ह्याला नव्हते. अच्छा. हा, 1901 साली टिळक इकडे आले. टिळक खुद्द आले तिकडे. आणि जेव्हा 100 वर्ष झाली त्याला 2001 मध्ये, तेव्हा इथल्या सगळ्या मंडळींनी त्याचं रिक्रिएशन केलं की टिळकांसारखं कपडे घातलेला माणूस बग्गीतून आला, आणि जे काही तेव्हा झालं ते 100 वर्षानंतर परत त्याचं अनुकरण इकडे करण्यात आलं. पण महत्वाचं असं आहे की जसं 133 वर्षापूर्वी होत होतं तसंच सगळ्या गोष्टी अजूनही होतात. तशीच मूर्ती छोटी, तसंच पालखीतून येणं, आणणार, परत विसर्जनाला घेऊन जाणं पालखीतूनच होतं. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वक्तृत्व, रांगोळी वेगवेगळ्या होतात, आणि जशा होत होत्या तसा, म्हणजे जसा असला पाहिजे गणपती मुळात तसा गणपती इकडे होतो ज्यांना बघायचा असेल. आणि वेगवेगळ्या कॉन्सलेट्स म्हणून कॉन्सल जनरल येतात बघण्याकरता की सगळ्यात जुना गणपती आहे. आणि आहे तसा आहे. म्हणजे भूतकाळामध्ये जर तुम्हाला जायचं असेल की मुंबईत गणपती कसा होत होता, तर तो तुम्ही केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये येऊनच बघायला पाहिजे. आणि तशा बाकी चाळी पण आहे तिकडे, शांतारामाची चाळ आपण बघणार आहोत वगैरे वगैरे. पण हा सगळ्यात हे मुंबईत असं मानाचा असं काय कॉन्सेप्ट नाही, तुमच्या पुण्यात आहे तसं. पण जर मानाचा धरला तर हा मानाचा गणपती, कारण हा पहिला गणपती मुंबईत. म्हणून त्यांची वेबसाईट सुद्धा फर्स्ट गणपती फेस्टिवल.com असं फेस्टिवलचं ह्याचं वेबसाईटचं नाव सुद्धा आहे. सर हे आपण कुठं आलो? इकडे आलं उरणकरवाडी म्हणून आहे, तुम्हाला पाठी दिसतंय, त्यांचा जो 100वा आहे. तर असे मी बोललो कित्येक वाड्या आहेत तिकडे, जितेकरवाडीचा 100 होऊन गेले, वेगवेगळ्या झाल्या. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, उरणकरवाडीच्या बाजूला पूर्ण ही जी एरिया आहे त्याला शेणवीवाडी म्हणायची. शेणवी हे सारस्वत ब्राह्मणांपैकी एक पोट जात. तर जेव्हा इंग्रज आलेत इकडे तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या जे व्यापारी लोक होते
हो. त्यांना मुंबईमध्ये बोलून घेतलं. अच्छा. तर गोव्यामध्ये सारस्वत ब्राह्मण हे व्यापारी होते. अच्छा. एक पुस्तक पण आहे, बिझनेस ब्राह्मण्स ऑफ साऊथ म्हणून. हो. तर त्यातली जी पहिली 12 कुटुंब मुंबईत येऊन स्थायिक झाली ते स्वतःला बारघरे म्हणतात. अच्छा. 12 घरे. कळलं? बरं. माझ्या आईचं म्हणजे दळव्यांचं आपण हे पाहिलं, दळवी 12 घरातली एक आणि 300 वर्षापासून मुंबईत आहे. तर दुर्गा खोटेंबद्दल सगळेच जण ओळखतात. दुर्गा खोटे माहेरच्या विठा लाड. अच्छा. लाड आणि खोटे हे दोन्ही बारघरे. तर हे युजली एकमेकांमध्येच लग्न करायचे आणि इकडे 12 घरं होती. आता कुठे एक्झॅक्टली कोणाची होती मला माहिती नाही, पण माझं आजोळ इकडे. आणि काही काही घरांमध्ये पोर्तुगीज राजवटीमध्ये जिकडे रिलिजियस इंटॉलरन्स होतं की तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याची अनुमती नव्हती आणि मूर्तीपूजा वर्ज्य होती. तर मूर्तीपूजा कशी करायची? गणपतीची मूर्ती आणायची. तर काय करायचं? तर त्या काळामध्ये जर 2 प्रथा रूढीत आल्यात. एक म्हणजे पत्रीचा गणपती. अच्छा, हा सगळीकडे नंतर असं आहे. हा, पत्रीचा गणपती म्हणजे पानांपासून गणपती बनवायचा किंवा तांदळापासून गणपती बनवायचा. आणि जर अटॅक झाला, हे पोर्तुगीज लोकांनी येऊन फाइंड आउट करा, तर तुम्ही नुसते ते पानं अशी अशी विस्कवटवली दुसऱ्यांना हा गणपती नाहीच आहे. तसंच चित्रातला गणपती म्हणजे काय? चित्र काढायचं, भिंतीवरती टांगायचं आणि त्याची पूजा करायची. जर अटॅक झाला तर तो रोल करून कपाटात ठेवता येतो. हे कसं आहे? आता काही घराण्यांमध्ये हे अजूनही चालू आहे. तसंच अजूनही गोव्यामध्ये रात्री 12 वाजता विसर्जन होतात आणि मेणबत्त्या लावून. का? आता पोर्तुगीज काळामध्ये तसं होत होतं, लपून छपून कुठल्या ते तळ्यामध्ये लपून छपून जायचं आणि विसर्जन करायचं. अजूनही तशीच होतात. आपल्याकडे कसं आहे, संध्याकाळ झाली आहे 5 वाजल्यापासून लोक विसर्जन करायला सुरुवात करतात. गोव्यामध्ये रात्री 10च्या नंतर सुरुवात होते, कारण ती तेव्हाची मेमरी आहे जी अजून समाज आपल्याला माहिती नाही आपण काय करतो, पण ते कंटिन्यू होतं. अशा ज्या रूढी एकदा प्रथा होतात त्या कशामुळे ते होतात, पण त्या का आपण पालन करतो खूप लोकांना माहिती नसतं. खरं आहे. येस. चला पुढे जाऊ. तुम्ही म्हणालात की हा सगळ्यात महत्वाचा स्पॉट आहे. काय आहे नक्की इथे? तर मला म्हणजे बिल्डिंग दिसते. ही समोर आहे, ही शांतारामाची चाळ आहे. बर. गणपती तर इतका जुनाच आहे, पण महत्व ह्याचं आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे कोणी म्हणजे 3री पासून आपल्याला ते होतं ना, हे आपले स्वातंत्र्य सैनिक, त्याच्यामधले मला वाटतं 90% लोकांनी इकडे भाषण दिलेलं आहे. अच्छा. कळलं ना? कारण मोठं पटांगण होतं. आता मध्यभागी एक इमारत दिसते तुम्हाला, मानिनी ब्लॉक्स म्हणून, पण त्याच्यात दुसऱ्या बाजूला गणपती बसतो. आपण तो बघूया. हा सुद्धा खूप जुना गणपती आहे. आता या वर्षी 125वा गणपती. अच्छा. बर. हे कसं आहे, कोणतरी असं प्रधानजी बोला महाराज असं फुल जुनी मराठी नाटकांचं म्हणजे भव्य. ही ती जागा आहे. हे तुम्ही बघितलं. ही बाल्कनी. अच्छा. आणि ही बाल्कनी. आणि इकडे वरती भाषण चालू आहे. तुम्हाला इकडे दिसतात कोण कोण आहेत? तर हे जिना आहेत. बरोबर आहे. त्यांच्या बाजूला लोकमान्य टिळक बसलेले आहेत. गांधी उभे आहेत. आणि हॉर्निमन सर्कल ज्यांच्यावरती बेंजामिन गाय हॉर्निमन ते बाजूला बसलेले, आणि बाकी सगळे लोक ऐकतायत. अच्छा. कळलं? म्हणजे तुम्ही जिकडे उभे आहात इकडे एकेकाळी टिळक भाषण करत होते, गांधी भाषण करत होते. या सेटअपमध्ये काही बदललेलं नाहीये. थोड्या बॉक्स ग्रिल्स वगैरे लागल्यात, ते सोडलं तर ही ती ऐतिहासिक जागा आहे. कारण हे पटांगण जे समोर दिसतंय तुम्हाला, आता इमारती वगैरे आल्यात समोर, पण ह्या पटांगणामध्ये 10,000, 12,000, 15,000 लोक मावू शकत होते त्यावेळेला भाषण देण्याकरता. शिवाजी पार्क बनला नव्हता तेव्हा, बरोबर. तर इकडे भाषणं झाली. फक्त स्वातंत्र्य लढ्यामध्येच नाही, तर अत्रेंनी आणि वेगवेगळ्या लोकांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी केवढी ती भाषणं इकडे देऊन गाजवलंय. हे मुंबई जर महाराष्ट्राचा भाग झाला असेल तर त्याच्याकरता तो लढा पूर्ण होता. हा इथल्या ह्या चाळीमधून सगळ्यात मोठ्या सभा झालेल्या. कळलं ना? आणि हे इथपर्यंत लोक पोचतच नाहीत. त्याच्याकरता आम्ही वॉक्स करतो. नाही तर पोचणार कसं इथपर्यंत? त्या गल्लीबोळात कोणाला कळणारच नाही कसं यायचं. तर त्याचं कारण आहे की आपण इकडे आलं पाहिजे.
आणि जो वारसा आहे गिरगावचा हा जगापर्यंत नेला पाहिजे. ग्रेट. पण अशा अजून काय गोष्टी आहे? तुम्ही म्हणालात की वारसा समजून घेतला पाहिजे. थिंक बँकचा प्रयत्न तोच आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. हो. आम्ही असं म्हणतो की आम्ही व्हायटल कंटेंट बनवतो. तर या गणेश उत्सवाच्या अवतीभोवती अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही आता समजून घेतल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत पुढे घेऊन जाताना आपलं आयुष्य? पहिलं म्हणजे ज्या परंपरागत चालीरीती आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. का होतात अथर्व शीर्ष का असतात, 10 दिवस का आहेत, का आहेत? तर मान्यता अशी आहे की वेदव्यासाने जेव्हा महाभारत लिहिलं त्यांना कोणतरी पाहिजे होतं जे लिहून घेईल. आणि त्यांचे कंडिशन होते की नॉनस्टॉप बोलणार आणि ते कोणीतरी लिहून घेतलं पाहिजे. तर ते गणपतीने लिहून घेतलं. आणि जे 1 लाख त्याच्यामध्ये जे स्तोत्र आहेत जे काय आहे ते 10 दिवसामध्ये गणपतीने लिहून घेतलं. म्हणून 10 दिवसाचा खूप लोक येतं हॅपी बर्थडे टू गणपती बाप्पा. नाहीच वाढदिवस म्हणतो तो ह्याला आहे मागात होतो, मागे गणेश जन्म असतो. ह्या वेळेला महत्व हे की महाभारत लिहिलं गेलं त्याच्या कारणाकरता. आणि हे कोणीतरी एक्सक्यूज काढलेली आहे की पीक येऊन गेलेलं आहे, आता तुमच्याकडे पैसे आहेत, गणपती पहिलं, 1 महिन्याने नवरात्र, 1 महिन्यानंतर दिवाळी, त्याच्या आधी नाही आहेत कुठले सण. पाऊस येऊन गेलाय, तुमच्याकडे धान्य भरलेलं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सण समारंभ होणार. अशा दृष्टीने बनवलेलं आहे, कोणीतरी विचार करून बनवलेलं. बरोबर. कारण पाऊस पडायच्या आधी बाकीचे सण होऊन जातात, पावसामध्ये काही नाही, आणि आता पुढचे सण चालू होतील. ही झाली सांस्कृतिक बाब. सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय काय काय कॉन्टेक्स्ट आहेत विशेषतः मुंबईतल्या गणपती? कसं आहे, गणपतीच्या पाठीवरती कितीतरी पॉलिटिकल नेते मोठे झाले. बरोबर आहे. आणि आता तर कॉम्पिटिशन आहे. पण मला वाटतं त्याच्यापेक्षाही कला, जे आपण आधी बोललेलो होतो, कलेकरता खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, होता, आता एवढा राहिला नाही. वेगवेगळ्या कला, मूर्तिकला असेल, परफॉर्मिंग आर्ट्स असतील, चित्रकला असेल, फिल्म्स बनवणं असेल, नाटकं असतील, या सगळ्या करता जो बेस आहे हा गिरगावातल्या गणपती मंडळांच्या थ्रू झालेला आहे. तो हे खूप महत्वाचं आहे. सामाजिकरित्या वेगवेगळे जे पुरोगामी विचारवाले लोक होते त्यांनी गणपतीचा वापर केला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा मेसेज पोहोचला पाहिजे. आणि जर मुंबईत कुठे पुरोगामी विचाराचा पाया रचला गेला असेल तर हा या भागामध्ये. विल्सन शाळा इकडे सुरू झाली, त्याच्यासमोर आर्य समाज, बरोबर आहे, सगळ्या गायन पद्धती ज्या आल्या, आणि विष्णू दिगंबर पळुसकरांचं कॉलेज, आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गिरगावाने पाहिल्या आहेत. मी एक गल्ली सोडून ट्रिनिटी क्लब होता, बरोबर आहे, जिकडे सगळे ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट सगळे गिरगावातल्या एका चाळीच्या एका खोलीमध्ये येऊन त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. भास्कर बुवा बकलेंचं रस्त्याचंच नाव भास्कर बुवा बकले पथ आहे आता, बरोबर. आता इमारत पण नाही आणि सगळंच गेलं. तर हा जो पूर्ण एरिया जो आहे हा कलेचं माहेरघर आहे. आणि त्याच्याकरता जे अनुकूल जे काय वातावरण पाहिजे ते गणपतीच्या उत्सवामुळे मिळालं. सार्वजनिक गणपतीच्या तिकडे सर्वसामान्य लोक एकत्र आले आणि त्यांची वाढ झाली. तुम्ही आख्यायिका म्हणत होतात की गणपती आले की पारसी लोकांना भीती वाटायची, हे काय? कसं आहे की एक जुनी कथा आहे की गणपती एकदा उंदीर छोटा त्याचं वाहन, गणपती मोठा, आणि चालत असता गणपती पडला आणि चंद्राने ते पाहिलं, आणि मग चंद्र हसला म्हणून चंद्राला त्यांनी शाप दिला. आणि मग नंतर उलटा काय तो उशाप पण दिला की पहिलं म्हणजे चतुर्थीला जो कोणी बघेल त्याच्यात ती चोरीचा आळी आहे. आणि उशाप असा होता की बाकीच्या वेळेला तुम्ही चंद्र बघितल्याशिवाय तुम्ही सोडू शकत नाही. तर हे साधारण 150 वर्षाहून जास्ती झाले. तेव्हा मुंबईमध्ये जी प्रथा होती की चतुर्थीला चंद्र बघायचा नाही, तर काय करायचं, कोणी घरातून बाहेर पडलं सूर्यास्तानंतर तर दगड मारायचा. बापरे. मी तो परत आत जाईल. आणि मग त्याचं लहान पोरं असे टार्गेटपणा करत सगळेजण दगड मारायचे. तर पारशी घाबरायचे, चवत आवी चवत आवी चवत आवी. मी चवत म्हणजे चतुर्थी आली, कळलं ना. पारसी आणि गुजराती लोक आम घाबरायचे की मराठी पोरं त्यांच्यावरती दगड मारतात. बापरे. कळलं. आणि मग नंतर मुंबई पोलिसांनी ह्याच्यावरती बंदी आणली. हे मी 1850च्या दशकामध्ये कधीतरी काही वर्ष हे चाललं, आणि मग नंतर कमी झालं.
पण हे सार्वजनिक गणपती यायच्या आधीची गोष्ट आहे, जेव्हा घरात गणपती होते त्या काळामधली गोष्ट आहे की असं होत होतं. एक एकदम टँजंट प्रश्न आपण एंड करायच्या आधी, तुम्ही जो फोटो दाखवला त्याच्यात हॉर्निमन होते. मला कायम मुंबईबद्दल जी कुतूहल वाटत राहिली मुंबईकर नसल्यामुळे, हॉर्निमन सर्कल, आय थिंक सो ते पत्रकार होते, त्यांच्या नावाने सर्कल, तिथल्या सगळ्या विशिष्ट स्टाईलच्या इमारती, टाटाज, आर्ट डेको, हे सगळं काय आहे? जरी हे थोडंसं काय अभ्यासक्रम बाह्य असला आत्ताचा प्रश्न, तरी ते मला ऐकायची कुतूहल आहे. या निमित्तानं थोडं हॉर्निमन ह्यांचं महत्व असं आहे की जालियनवाला बाग झालं तेव्हा ते एकमेव इंग्रजी पत्रकार होते ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लिहिलं. बाकी सगळ्यांनी लिहिलं नाही. त्याकरता तुम्ही जर हॉर्निमन सर्कलमध्ये गेलात तर तिकडे एक अशी पाटी आहे, त्याच्यात गांधीजींचं उद्गार आहे की आम्हाला लिबर्टी काय हे हॉर्निमननी शिकवलं. आणि जरी ते युरोपियन होते तरी ओरिजिनल त्या एरियाचं नाव एल्फिन्स्टन सर्कल होतं. आणि कालांतराने जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हॉर्निमनचं नाव देण्यात आलं, कारण त्यांनी आपल्याला मदत केली पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये. ते आणि ॲनी बेसंट हे दोनच असे आहेत युरोपियन नावं आहेत जी नंतर रस्त्यानं दिलेली आहेत स्वातंत्र्यानंतर, बाकी सगळी काढून टाकलेली आहेत. आणि तो पूर्ण पट्टा जो आहे ती मूळ मुंबई, ती 300 वर्ष जुनी मुंबई. गिरगाव आपण बोलतो 150 वर्ष, गेले 150-200 वर्षामध्ये जे काय झाले त्याच्याहून 150 वर्ष जुनं हा फोर्ट भाग आहे. तो खूप जुना आहे. ऑफकोर्स ते हॉर्निमन सर्कल वगैरे नंतर बनले, पण आजूबाजूच्या गल्ल्या आहेत त्या अजूनही जुन्या इमारती आहेत. असं आहे. शेवटचा प्रश्न की जीवाची मुंबई करायला प्रत्येक माणूस येतो, प्रत्येक जण एकदा का विना मुंबईत येतो. गेले काही वर्ष मी कामानिमित्त आठवड्यातनं एकदा, 2 आठवड्यातनं एकदा येतो. मुंबईचा टेकअवे घ्यायचा असेल, कारण खाकी टूर्स मधून तुम्ही फक्त गिरगाव नाही मुंबई दाखवताय, मुंबईचा एक टेकअवे सांगायचा असेल या निमित्तानं तर तो काय? मी नेहमी म्हणतो मुंबई एक युनिक रसायन आहे. मी मुद्दाहून रसायन म्हणतो, शहर नाही. आणि त्याचे वेगवेगळे घटक आहेत. पहिला घटक आहे की हे शिवाजी महाराजांचं स्थान आहे पूर्ण महाराष्ट्र. आणि इकडे तुम्ही कुठून आला, काय करता ह्याला महत्व नाही. तुम्ही इगॅलिटेरियन आहे आणि तुम्ही काय करता ह्याला महत्व आहे. तर मेरा बाप कौन है तुम्हें पता है वगैरे असं आपल्याकडे होत नाही. तर ही बेसिक मराठी माणसाची वृत्ती होती. त्याच्यामध्ये व्यापारी लोक आलेत वेगवेगळ्या ठिकाणून, गुजरातून आले, विदेशातून आले, गोव्याहून आलेत. हे व्यापारी लोकांनी त्यांची बुद्धी आणली. त्याच्यामध्ये इंग्रजांनी आणलेली शिस्त आणि सायंटिफिक टेम्पर म्हणजे वैज्ञानिक विचार आणला. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यात म्हणून मुंबई बनली. जर फक्त मराठी माणसांनी बनवली असती तर राजापूर, वेंगुर्ला का मोठं झालं नाही. फक्त जर व्यापाऱ्यांनी आणली तर सुरत, अहमदाबाद, बरोडा वगैरे ही मोठी का नाही झाली. राईट. हे युनिक 3 गोष्टी एकत्र आल्या, त्रिवेणी संगम होता या ठिकाणचा, म्हणून मुंबई मोठी झाली. हे रसायन दुसरीकडे बनू शकत नाही, पण जे आहे रसायन ते विरघळून जाऊ शकतं. ह्याच्याकरता आपला प्रयत्न केला पाहिजे की हे रसायन आहे तसं राहिलं पाहिजे. सर खूप खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीने मुंबई सांगत आला आणि त्याला जे एक इन्स्टिट्यूशनलाइज केलं ते अत्यंत ॲप्रिशिएबल आहे. आणि तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा. आणि थिंक बँकच्या सगळ्या प्रेक्षकांना थिंक बँकचा हा नवीन प्रयोग, पहिल्यांदा आपण स्टुडिओ बाहेर आलो, गप्पा मारतो, कारण अर्थातच मुहूर्त गणपतीचा होता. गणपती बुद्धीची देवता आहे आणि थिंक बँकचा पर्पज असा आहे की व्हायटल कंटेंट पोहोचवत राहणं. याचं माध्यम गेले जवळपास 125 वर्ष गणेशोत्सव राहिलेला आहे. त्यानिमित्तानं आम्ही हा प्रयोग केला. या निमित्तानं मलाही गिरगाव समजून घेता आलं, गणेशोत्सव समजून घेता आला, मुंबईचा टेकअवे समजून घेता आला. तुम्हाला काय वाटलं ते नक्की कळवा. असे अजून टूर्स करावेत का तेही सांगा. पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद.